गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण नारद भक्ती सूत्रावर विचार करताना 6वं सूत्र आपण पाहणार आहोत. आणि 6वं सूत्र असं आहे, यत् ज्ञात्वा मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मा रामो भवति. असं ते सूत्र आहे. म्हणजे खरं भगवत प्रेम काय हे जाणून घेतल्यावर तो भक्त मत्त होतो, धुंद होतो आणि परम शांतीने स्तब्ध होतो. म्हणजे काय होतो तर ज्यांना परम प्रेमाची प्राप्ती झालेली आहे, ते त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे, त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये खुमारी येते, एक बदल होतो, जीवनामध्ये एक बदल होतो आणि एक वेगळं जीवन चालायला लागतं. एका वेगळ्या जीवनाच्याकडे आपण वळलेलो असतो. हे सगळं भगवत प्राप्तीच्या मुळे किंवा भगवंताच्या अपार प्रेमामुळे साध्य होतं. आणि त्या प्रेमामध्ये तो भक्त धुंद होतो आणि आत्मारामो भवती. तो आत्मतत्वाशी, आतल्या रामाशी आत्मारामाशी रत राहतो. त्याला तिथे परम शांती प्राप्त होते. असं नारद मुनींना म्हणायचं. संत चरित्र पाहिल्यानंतर आपल्याला हे जाणवतं, व्यावहारिक दुःख त्यांना नव्हती असं नव्हतं. व्यवहारात जगताना, या समाजात जगताना, लौकिक जीवन जगताना जी दुःख सर्वसामान्यांना येतात ती त्यांच्याही वाटेला आली. पण त्यांनी कुठलीही तक्रार न करता सहन केली, कारण ते स्तब्ध झाले. त्याला विरोध केला नाही, अवरोध केला नाही, कंप्लेंट्स केली नाही, तक्रार केली नाही. आणि ते सदा आत्मतत्वाशी रत झाल्यामुळे त्याला जमलं. खरं भगवत प्रेम जाणून घेताना आपल्याला कळायला पाहिजे की परमेश्वराचं आपल्यावर इतकं प्रेम आहे. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला ऑक्सिजनचा जो पुरवठा होतो त्याची किंमत आपल्याला कळत नाही निसर्गतः. जेव्हा आपल्याला सिलेंडरची कमी झाली, ऑक्सिजनची सिलेंडर्स मिळाली नाहीत आता कोरोनाच्या काळामध्ये, तेव्हा आम्हाला त्याचं महत्त्व कळलं. परमेश्वरानं इतकं काय की पाण्यापासून सर्व सृष्टी निर्माण केली, इतकं प्रेम आपल्यावर आहे. आपलं शरीर चालवतो, ही शक्ती आपल्या सोबत राहून आपल्या बरोबर काम करते. ही जाणीव निर्माण होते, त्याच्याबद्दल कृतज्ञता निर्माण होते आणि तिथं त्या प्रेमाची सुरुवात होते. तिथून प्रेम निर्माण जेव्हा होऊ लागतं तेव्हा खऱ्या अर्थानं आपलं जीवन चालू लागतं. हे जेव्हा
साध्य होतं, परमप्रेम जेव्हा साध्य होतं, त्यावेळेला मीरा ही संत मीरा होते. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरिगुण गाणे लगी. एका गडगंज श्रीमंत घराण्यामध्ये जन्म झालेली मीरा ही गल्लोगल्ली हरिनाम घेऊ लागली. ही ती प्रेमाची खुमारी आहे. आणि अशी सर्व संतांना नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत नामदेव महाराज हे पंजाबपर्यंत गेले. एकनाथ महाराजांनी वाळवंटामध्ये रणरणत्या उन्हामध्ये एका दलित बाळाला कडेवर घेतलं, पायाला चटके लागतायत म्हणून. हा जो कळवळ आहे, हे जे प्रेम आहे, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. कुठलाही लाभ नाही, कुठलाही स्वार्थ नाही. आणि असं प्रेम जेव्हा करू लागतात, त्यावेळेला आपलं पाऊल अध्यात्मात पुढं पडलेलं असतं. खरं तर या सर्व विश्वाचा आधारच प्रेम आहे. आपल्या जगण्याचा, आपल्या संपूर्ण असण्याचा आधार प्रेम आहे. डॉक्टर ब्रियान विस यांनी मेसेजेस फ्रॉम द मास्टर्स नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते तुम्ही वाचा, त्याच्यावर टायटल वाचा. किंवा त्यांनीच एक ओनली लव्ह इज रिअल नावाचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही वाचा. आपल्याला जाणवेल, आपल्याला कळेल की या विश्वाचा, आपल्या असण्याचा, आपल्या पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचा कारण आहे प्रेम. ज्या वेळेला आपण सर्वांवर प्रेम करू इच्छिता किंवा करू लागता, इच्छिता याच्यासाठी म्हणतो की आम्हाला नाही वाटत पण आम्हाला आमच्यात बदल करायचा आहे, हे आतून जेव्हा वाटायला लागतं, त्यावेळेला आपण एखाद्या प्रत्येकाला माफ करायला लागतो. एक पुस्तक आहे, इथं बाजूला आपल्याला दिसेल, हाऊ टू हील युअर लाईफ नावाचं एक पुस्तक आहे. आम्ही आमच्यामध्ये हे प्रेम आणायचं आहे. अनेक गोष्टी आपल्या मनात साचलेल्या आहेत आणि ते बाहेर निघण्यासाठी आम्ही कोणावर तरी राग धरलेला आहे, आम्ही कोणाचा तरी लोभ केलेला आहे, चांगली आणि वाईट दोन्ही गोष्टी. ही सगळे बंधन आहेत, ही तुटली पाहिजेत. त्या बेडीतून आपण जखडलेलो आहे ते बाजूला झालं पाहिजे, तुटल्या पाहिजेत, आपण मुक्त झालो पाहिजेत. तेव्हा एक वेगळं व्यक्तिमत्व साकार होतं. मला नेहमी असं वाटतं की बघा की आज मला कळतं ते परमेश्वरी कृपा आहे ती, की जास्तीत जास्त जेवढे संत झाले ना, सगळे कवी झाले. ज्ञानेश्वर माऊली संत जे होते त्यांनी ज्ञानेश्वरी ओवीबद्दल लिहिली, काव्यामध्ये लिहिली. जनाबाई तर काय म्हणायचं, जनाबाईने अभंग लिहिले, कान्होपात्रीने अभंग लिहिले म्हणजे रचले. सावता माळी म्हणा, गोरा कुंभार म्हणा, ज्यांना शिक्षणाची दारं बंद होती, अशा लोकांनी सुद्धा अतिशय सुंदर म्हणजे तत्वबोध लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अभंग लिहिले आणि अध्यात्मातली गुह्य सूत्र त्याच्यात सांगितली गेली. मी नेहमी म्हणतो, नारद भक्तिसूत्र नव्याने सांगण्याची खरं तर गरजच नाही. पण दुर्दैव असं की हा इतका अनमोल वारसा आम्हाला जेव्हा लाभलाय, तो आम्ही कधी पाहत नाही, वाचत नाही.
त्यामुळे हे पुन्हा सांगण्याचं सगळं प्रयोजन आहे. सगळे संत झाले, सगळे कवी झाले, ते एका प्रेमामुळेच झाले. परमेश्वरावरील आत्यंतिक प्रेमामुळे ते संत झाले. आणि असं प्रेम ज्यांना होतं त्यावेळेला तो धुंद होता. अशा भगवत प्रेमाची प्राप्ती ज्यांना होते तो मत्त होतो, धुंद होतो. तुकाराम महाराज गरिबीच जगले. मुलाबाळांना एक वेळचं जेवण मिळेल की नाही अशी भ्रांत असताना देखील चेहऱ्यावर आनंद ढळू दिला नाही. किंबहुना दुसरं उदाहरण घ्यायचं तर ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची ती बाकीची भावंड समाजाने अनन्वित अत्याचार त्यांच्यावर केले. आई वडिलांना हिरवून घेतलं. मांडे खायची इच्छा झाली तर विसोबा पंतांनी ते भांड भोरा कुंभारांनी दिलेलं फोडून टाकलं. सर्व समाजाने वाळून टाकलं. पण कुणाबद्दलही वैरभाव नाही, कुणाबद्दलही द्वेष नाही. म्हणून ते माऊली झाले. म्हणून त्यांचं हृदय माऊलीसारखे आहे. आम्ही ज्ञानोबा माऊली म्हणतो. हा, त्यांनी जगाला उद्धरण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. बोलिले अरूपाचे रूप दाविना. ज्ञानेश्वरीचं प्रयोजन काय? ते लिहून मला प्रसिद्धी मिळेल, मला रॉयल्टी मिळेल, हा नाही. जे अरूपाचे रूप आहे ते मी प्रत्यक्ष तुमच्या पुढे सादर करील. आणि हे करायच्या प्रेरणेने, या भावनेने ज्ञानेश्वरी लिहिली गेली. कारण भगवत प्रेम प्राप्त जे होतं, थोडक्यात प्रेमाची असीमता त्याच्यामध्ये आहे. आणि तेव्हा आपल्याला हे विश्वच माझे घर असं जाणवायला लागतं. त्याच ह्याच्यातून अवघाची संसार सुखाचा करिंद आनंदे भरीन तिन्ही लोक, अशी वाक्य संतांच्या मुखी येतात. हे प्रेमच जीवन बदलून टाकतं आणि ह्या प्रेमानंच संपूर्ण विश्व बदलेल. ज्या वेळेला दादा म्हणायचे, पांडुरंग शास्त्री आठवलेंनी सांगितले, एका प्रवचनामध्ये मी ऐकलं की ज्या वेळेला महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध, आणि विनाश पाहिला, अणुबॉम्बचा विनाश पाहिला, त्याच्या म्हणजे किती भयानक विनाश होता. तर ॲटॉम बॉम्ब कॅज्युअल्टी कमिशननी जो रिपोर्ट सादर केला, कारण जगातली पहिलीच घटना होती अणुबॉम्ब टाकली आणि प्रॅक्टिकली काय विनाश झाला इतकं ते पाहण्यासाठी. तर त्यांनी ते रॉडजेनमध्ये ते किरणोत्सार मोजला जातो, ते पाहिले तर आपल्याला हे वाटेल की किती क्रौर्य होतं हे विनाश. त्यावेळेला एक पुस्तक आलं होतं, त्या दादांनी त्याचा उल्लेख केलेला. दादा म्हणजे पांडुरंग शास्त्री आठवले की थर्ड वर्ल्ड वॉर इज इम्पॉसिबल. पण आज आम्ही गप्पा करतोय ना, आम्ही आण्विक प्रगती करू लागलोय ना, अण्वस्त्र तयार करू लागलेत ना. आम्ही एखाद्याकडे किती अण्वस्त्र आहेत ज्याच्यावरून आम्ही त्याला बलाढ्य म्हणू लागलो ना. आमच्या विकासाची संकल्पना आम्ही त्याच्याशी जोडली ना. आमच्या प्रगतीच्या सगळ्या संकल्पना आम्ही त्याच्याशी जोडल्या ना. तर हा आपला विकास आहे का? हा विचार करायचा आहे. ही आमची प्रगती आहे का? जी मानवी अस्तित्वावर किंबहुना संपूर्ण जीवसृष्टीच्या मुळावर जी उठलेली आहे, ती कधीही आपली प्रगती नाही आहे. तो आमचा केवळ आणि केवळ फक्त विनाश आहे. कधीतरी आपण विज्ञानावर बोलूया, त्यावेळेला ही कळेल. वैज्ञानिक सुद्धा हातबल झालेत, त्यांनी शोध लावलेत आणि तेच हातबली झालेत, कारण त्यांना त्याचे परिणाम दिसू लागलेत.
भगवत प्रेम, संपूर्ण सृष्टीवर प्रेम करायचं आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणेच, असं जेव्हा कृष्ण 12व्या अध्यायात 13व्या श्लोकात जेव्हा म्हणतात, तेव्हा प्रत्येक जीवभूतापती प्रति अद्वेष्टा, द्वेष न करता प्रेमभावानं राहायचंय. जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा असे भक्तियोग अर्जुना जाणपा. अरे मी चराचरामध्ये आहे. अद्वैष काय म्हणतात ते, की मम वंश जीवलोक, माझाच वंश जीवलोकामध्ये अंश. सगळ्यांभूती आपल्याला प्रेमभाव ठेवणं गरजेचं आहे. ते आपल्या अस्तित्वासाठी आणि या विश्वाच्या अस्तित्वासाठी गरजेचं आहे. सगळे इजम आहेत ते अहंकाराने भरलेले आहेत, मला नेहमी वाटतं. आणि अहंकार हा हत्तीच्या पावलासारखा असतो, सगळं तुडवलं जातं. मग त्याला लोकशाही बद्दल काय म्हणायचं? लोकशाही खूप सुंदर आहे, पण राबवणारी माणसं, ज्यांच्या हातात सत्ता आहे त्याची. हेलशाम नावाचा राजकीय विचारवंत असं म्हणतो की लोकशाही म्हणजे निवडून दिलेली हुकुमशाही. हे म्हणतोय म्हणजे काय म्हणतोय? आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल. आम्हाला आमच्यामध्ये पुन्हा बाबासाहेब हवे आहेत. आम्हाला आमच्यामध्ये संत तुकाराम हवे आहेत. आम्हाला आमच्यामध्ये विवेकानंद हवे आहेत. आमचा विवेक मरत चाललाय, आम्ही हरवत चाललोय. ह्याच्यासाठी पुन्हा आम्ही टाळ्यावर येण्यासाठी, आम्ही म्हणजे ट्रॅकवर येण्यासाठी आम्हाला पुन्हा मागं वळून पाहावं लागेल. आम्हाला भगवत प्राप्ती करून घ्यावी लागेल. आम्हाला प्रेमाची निर्मिती आमच्या मनामध्ये निर्माण करावी लागेल. त्याशिवाय ते होणार नाही. फारच भयानक अशा अवस्थेमधून समाज जात आहे. मला नेहमी वाटतं की पुराणामध्ये सुद्धा वारंवार लहान लहान बाळांवर अत्याचार केल्याच्या घटना नोंदवलेल्या नाहीत. राक्षसाने एखाद्या राणीला पळून दिलं, राजकुमारीला पळून दिलं वगैरे असं सगळं असेल. इथे काही महिन्यांच्या, काही 1-1 वर्षांच्या, 2-2 वर्षांच्या मुलींवर अत्याचार घडत आहेत. आम्ही क्रूर होत चाललेत, आम्ही पशु होत चाललेत. मग आमच्यामध्ये वेगळेपण काय? माणूस म्हणून आमच्यामध्ये वेगळेपण काय? आमच्यामध्ये विचार असायला पाहिजे, आमच्यामध्ये विवेक असायला पाहिजे, आमच्यामध्ये प्रेम असायला पाहिजे. योगायोगाने उद्याच व्हॅलेंटाईन डे आहे. आम्हाला आमच्या प्रेमाच्या व्याख्या तपासून घ्यायला हव्यात. त्याशिवाय हे शक्य नाही. आणि ज्या वेळेला प्रेमभाव निर्माण होईल त्यावेळेला अशी व्यक्ती स्तब्ध होते. स्तब्ध होते म्हणजे काय? आळशी होत नाही, पण ती शांत होते. प्रेमाच्या खुबेरीने धुंद होते, पण ती शांत होते. तिचा स्वभाव शांत, मूळ स्वरूप शांत स्वभाव हा येतो. परम शांती अनुभवत होतो. कारण तो आत्मारामामध्ये, आत्म्यामध्ये, स्वतःमध्ये स्वयंमे स्थित होत आहे, स्वतःमध्ये स्थित होतो. आणि म्हणून मीराबाई हो ही आपल्याला ऐसे लागी लगन मीरा हो गई मगन, होतो गली गली हरिगुण लगा गाणे लगी, अशी अवस्था निर्माण होतो. कबीर बादल प्रेम का हम परी बरख्या छाई. माफ करा, ते असं आहे, कबीर बादल प्रेम का हम परी बरख्या आई, अंतरी भिगे आत्मा हरी भई वनराई. अंतरामध्ये हिरवं जंगल तयार झालेलं आहे. ह्या भगवत प्रेमाचा वर्षाव जेव्हा झाला, ते ढग प्रेमाचे जेव्हा भरून आले आणि तो वर्षाव झाला,
त्यावेळेला अंतरातली जे जीवन आहे, वन ते हिरवगार असं झालेलं आहे, असं कबीर म्हणतात. त्यामुळे कोणाबद्दलही द्वेष भाव नाही. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही आपल्याला असंच वागावं लागेल. आत्ताच आमच्याकडे काल रेकीचं ज्या वेळेला प्रशिक्षण घेतलं आणि त्याच्यामध्ये एक थोडीशी झलक म्हणून चाइल्डहुड मेडिटेशन घेतल्यानंतर आम्हाला जेव्हा गतकाळामध्ये बालपणामध्ये गेल्यानंतर आम्हाला कळायला लागलं की आमच्या चुका ह्या झाल्या होत्या, इथं कुठेतरी आम्हाला हर्ट केलं होतं, इथं तरी आमच्या कधी भावना बांधून गेल्या होत्या, तिथेच त्या कॉम्प्लेक्स तयार होतात आणि त्या सगळ्या मोकळ्या झाल्या. कोणी रडायला लागलं, कोणाला भरून आलं. हे सगळं बाहेर येणं गरजेचं आहे. त्यालाच कॅथार्सिस असं म्हणतात. ते गरजेचं आहे. संपूर्ण द्वेष, सगळ्यांप्रती लहानपणापासून असलेले द्वेष, चिंता, काळजी, दुःख, लोभ, आसक्ती, हे सगळे आम्हाला आजार देतात. आपण ह्याही विषयावर बोलूया. नारद भक्तिसूत्र झाल्यानंतर आपण एक विषय घेऊया याच्यावर आणि बोलूया की अनेक आजार हे आम्ही निर्माण केलेत आमच्या. काही मागच्या जन्मातून आम्ही आमच्याकडे आणलेत. ते सगळं बाहेर फक्त प्रेमाने भरून टाका. सगळं जीवन ज्या वेळेला प्रेमाने भरून जाईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं जीवन चालू लागेल. तो प्रवाह सुरळीत चालू राहील. जीवनामध्ये चढउतार येतील तरी आम्ही त्याला एका विशिष्ट नजरेने पाहू, एका दृष्टिकोनातून आम्ही त्याच्याशी लढू, निर्णय घेऊ. हे गरजेचं आहे. आणि असं ज्याला भगवत प्रेम प्राप्त झालेलं आहे, या प्रेमाची अनुभूती ज्याला आलेली आहे, साधकाने ज्यामध्ये साधना करीत असताना तो अशा एका वाटेवर येतो की जिथं त्याची ही प्राप्ती होते आणि त्याच्यानंतर त्याचं पूर्ण जीवन बदलून जातं. आणि म्हणून नारद मुनी 6वं सूत्र म्हणतात, यद ज्ञाता मत्तो भवति स्तब्धो भवति आत्मा राम भवति. हे गरजेचं आहे. जीवनातून दौर्बल्य निघून जाऊ द्या, जीवनातून भीती जाऊ द्या. ती अभयम सत्व संशुद्धीमध्ये अभय बैल आहे, सत्व आहे. ह्या ज्या दैवी संपत्ती सांगितल्यात ना, त्याचा उदय आपल्यामध्ये होऊ द्या. आणि मग आपल्याला कळेल की खऱ्या अर्थाने आपलं जीवन चालू लागेल, बदलून जाईल, वाल्याचा वाल्मिक होईल. आणि इतकं बोलून माझे 2 शब्द इथे स्वामीचरणी अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये टाका. तुम्हाला काय वाटतं, अजूनही काही कल्पना असतील, अजूनही काही बदल करायचे असतील तर ते तुम्ही सांगा. तुमच्या सूचना, कारण मी परिपूर्ण नाही आहे. जे मला येत आहे, जे मला आजपर्यंत कळलं आहे, हा फक्त माझ्या आकलेप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे तुम्हाला सांगण्यापेक्षा मला कळतं आहे. मला शिकणं गरजेचं आहे. इल्युजन्स नावाची एक कादंबरी आहे, रिचर्ड बाक यांनी लिहिलेली. त्याच्यामध्ये तो म्हणतो की शिकवणं म्हणजे 2दा शिकणं. ज्या वेळेला हे मी तुम्हाला सांगतोय ना, त्यावेळेला माझंही पक्क होत आहे आणि माझं पक्क होणंही महत्त्वाचं आहे. म्हणून हा सगळा खटाटोप जसं तुमच्यासाठी आहे तसं त्याच्यापेक्षाही जास्त तो माझ्यासाठी आहे. इतकं बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद.